शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आलेले आहे। घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या मसे या गावातून समोर आलेली आहे। शिक्षणासाठी जीवाशी खेळणं म्हणजे काय असतं याचा अनुभव या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळत आहे। टायरच्या ट्यूबवर बसून वाहत्या नदीतून जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याची वेळ या चिमुकल्यांवर आलेली आहे। इथल्या चिमुकल्यांचा हा संघर्ष पाहावयास मिळत आहे। त्यामुळे या घटनेची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ येथे योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। अजय, तू कितवीला आहेस? पाचवीला। आणि मग तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना? टोपेवर। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9। आणि शाळा कितीला भरते इथं? 10ला। आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही मग? 5 वाजता। मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हा, म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो। मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हा। म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हा। मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा। आणि पहिली ते 5वी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी? आहे का 10-15 पोरं आहेत? हो। दादा, मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? हे किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता? याच्यावरच। आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी असतात ती पोरं? कधी कधी 1 आठवडा होतो, कधी कधी। म्हणजे नदीला पाणी कमी झालं? ही नदी कुठली? नदी ही आपली पिंजाल नदी। पिंजाळ नदी। तर तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टोपीवरच। तिथून मग समजा रोजचा बाजार असतो? हां। रिशनी बिशनी आणा असेल तर मग त्याच्या टोपीवरच जातो। जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत नसतं। जरा नदी कमी असली नंतर मग नाही मिळते सर। पण तुम्हाला जी इथं पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही? मागणी मागं केली ती पण झालं नाही। झालं नाही पूल का? हां। काय तुमची मागणी आहे सरकारला? काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का? मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं होता पूल तिथं झाला असता, पोरांना पण बरं झालं असतं। शाळेत त्याला बरं झालं असतं, म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते। हां।